पहले तो पाकिस्तान को तय करना होगा कि वो किस तरह के हालात चाहती हैं। अगर वो चाहती हैं कि उनके ड्रोन का मुकाबला हमारे ड्रोन करें, फिर तो हमारे ड्रोन उनसे कई गुना ज़्यादा हैं। हमारे पास हर हथियार जो है उनसे ज़्यादा है। उनका नुकसान ही नुकसान है इसमें। तो इसलिए मैंने कहा उनको अकल से काम लेना चाहिए। वो अपने बंदूकें शांत करें, यहाँ से बंदूक खुद ब खुद शांत हो जाए। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे जे हल्ले परतवून लावले त्यामागे आकाश या एअर डिफेन्स सिस्टीमचा महत्त्वाचा रोल आहे। आकाश मिसाईलची रेंज 45 किलोमीटर पर्यंतची आहे। आकाश एअर डिफेन्स सिस्टीमसह CUES गन सिस्टीम म्हणजेच काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीम गन, पेचेरा आणि समर म्हणजेच सरफेस टू एअर मिसाईल फॉर अश्युअर्ड स्टियालिशन या 4 घातक शस्त्रांचा भारतीय सैन्यानं वापर केला। या 4ही डिफेन्स सिस्टीम अचूक मारा करण्यासाठी ओळखल्या जातात। ज्याचा प्रत्यय पाकिस्तानच्या नापाक ड्रोन हल्ल्याच्या वेळेला झाला। आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम ही संपूर्णतः भारतीय बनावटीची आहे। MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल म्हणून ही गणली जाते। साधारणतः 45 किलोमीटरची याची रेंज आहे, म्हणजे मारक क्षमता आहे। आणि एकाच वेळेस या आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून 64 टार्गेटला ट्रॅक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यापैकी 12 टार्गेटला एकाच वेळेस त्याचा खात्मा केला जाऊ शकतो। भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतरच पाकिस्तानला पुन्हा वळवळ न करण्याची चेतावणी दिली होती, पण तरीही पाकिस्तानने थेट भारताच्या आर्मी केंद्रांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्यानं भारतानं पाकिस्तानचे ड्रोन उडवून लावत त्यांना तोंडावर पाडलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पाकिस्तानने आता विमानांना ढाल बनवण्यास सुरुवात केलेली आहे। भारतावर ड्रोन हल्ल्यासाठी विमानं पाहून पाकिस्तान ड्रोन पाठवतंय, ज्याचा पर्दाफाश करून भारतीय आर्मीनं पाकिस्तानला वॉर्निंग दिली आहे। पाहुयात। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को